नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दवल्लभं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. भगवंतानी यज्ञकर्माला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. यज्ञकर्म समुद्भवः असं भगवान त्या ठिकाणी सांगतात. आणि यज्ञामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म प्रतिष्ठित असतं. यज्ञो वै विष्णू असं श्रुतिवचन आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय. यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्या कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. अशी यज्ञसंस्था जी ब्रह्मदेवानं निर्माण केलेली आहे ती यज्ञसंस्था अनादिकालापासून आपल्या भारतवर्षामध्ये चालत आलेली आहे. आणि भारतवर्षामध्ये ज्या म्हणून प्रमुख यज्ञसंस्था आहेत त्या यज्ञसंस्थांच्यामध्ये परमश्रद्धेय अहिताग्नी दीक्षित सेलुकर महाराजांची यज्ञसंस्था किंवा ही परंपरा एक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परंपरेला फार महत्त्व आहे. परमश्रद्धेय श्रीकृष्ण महाराज दीक्षित, त्यानंतर अहिताग्नी गवामय सत्र सोमयाजी रंगनाथ कृष्ण महाराज दीक्षित आणि त्यानंतर त्यांचे स्वनामधन्य चिरंजीव भाऊ सोमयाजी परमश्रद्धेय यज्ञेश्वरजी महाराज दीक्षित यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. अशीच ही पुढे पण चालणार आहे. आज भाऊ सोमयाजी परमश्रद्धेय यज्ञेश्वर महाराज यांचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं त्यांना वेदानं नेत केलेलं शताधिक वर्षांचं दिव्य आयुष्य प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. श्री महाराजांचा अत्यंत व्यापक असा कार्याचा पसारा आहे. महाराजांनी अग्निहोत्र दीक्षा परमश्रद्धेय आपल्या पितृचरणांच्याकडून घेऊन निस्पृह निस्वार्थी आणि त्यागमय जीवन जगत, संत वृत्तीचं जीवन जगत महाराज आज भारतवर्षामध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित असे अग्निहोत्री म्हणून मानले जातात. मोठ्या महाराजांनी स्थापन केलेल्या महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत वेदविद्या प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी वेदाचं अध्ययन करविलेलं आहे. आणि याचबरोबर गायीची सेवा सुद्धा गोशाळेच्या माध्यमातून त्यांच्याकडून सतत चालते. आजपर्यंत भारतवर्षामध्ये जेवढे म्हणून सोमयाजी दीक्षित अग्निहोत्री लोक आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये महाराजांची विशेषता आहे की वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये महाराजांचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे 33 सोमयाग संपन्न झालेले आहे. आतापर्यंतच्या कालावधीत जे जे मोठे मोठे अग्निहोत्री होऊन गेले यांना आपल्या जीवनामध्ये इतक्या कमी काळामध्ये एवढे सोमयाग करणं त्या ठिकाणी शक्य झालं नाही. पण महाराजांच्यावर यज्ञपुरुषाची वेदपुरुषाची साक्षात कृपा असल्यामुळे महाराजांच्या हातून हे दैवी कार्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. केवळ आध्यात्मिक या क्षेत्रातच नव्हे तर आधुनिक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा श्री महाराजांची विशेष प्रगती आहे. आणि महाराजांनी आपल्या या सगळ्या यज्ञसंस्थेच्या कार्याला आधुनिक सगळ्या माध्यमातून देश विदेशामध्ये सुद्धा पोहोचवण्याचं फार महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आपल्या परंपरेची ग्रंथसंपदा सुद्धा महाराजांनी जतन करून ठेवलेली आहे. ही वैदिक यज्ञसंस्था समाजाभिमुख व्हावी, सृष्टीचं पर्यावरण आणि मानवाचं अंतःकरण प्रदूषणमुक्त व्हावं, त्यागी समर्पित नागरिक राष्ट्रकार्यार्थ पुढे यावेत इत्यादी उदार हेतून दीक्षित यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज अहोरात्र कार्यरत असतात. दरषष्ठी, पौर्णिमाषष्ठी, प्रातिमासिक यज्ञ आणि वेळोवेळी वारंवार संपन्न होणारे सामुदायिक श्रीसूक्त हवन याद्वारा निसर्ग आणि मानव हितकारी कार्यामध्ये संपूर्णपणानं आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या दीक्षित यज्ञेश्वर महाराजांचं अत्यंत धन्य असं जीवन आहे. तर त्यांच्या या कार्याला आपण सर्वजण अभिवादन करूया. आणि महाराजांना वेदपुरुषानं ज्ञानेश्वर महाराजांनी शताधिक वर्षांचं दिव्य आयुष्य प्राप्त करून द्यावं, दिव्य आयुष्य प्रदान करावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळ हरीच्या दासा
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, शतंजीव शरदो वर्धमानः. या वेदवाणी आणि संतवाणीच्या माध्यमातून महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पण करतो. यज्ञनारायण भगवान की जय.